ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत गदारोळ, विरोधकांचा हल्लाबोल, सरकारचं सडेतोड प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा ठार, ऑपरेशन महादेव, भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई, जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी खास जेवणाचा बेत, कृषी मंत्री कोकाटे उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। धारावीकरांना तिथेच घर द्या, अन्यत्र जाऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा। खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला बसणार चाप, ऑनलाईन रिक्षा टॅक्सीसह ई बाईक सेवाही सरकार चालवणार। बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, तरुणाला मारहाण, हातात कोयते आणि सत्तूर घेऊन तरुणांची दहशत। कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट, मनसेचा कोचिंग क्लासच्या संस्थापकाला चोप। आईकडून पोटच्या 3 अल्पवयीन मुलींची हत्या, मुलींच्या पालनपोषणाचा खर्च न परवडल्यानं पोटच्या मुलींना संपवलं। अमरावती जिल्हा रुग्णालयात किडनी रॅकेट सुरू असल्याचा संशय, मृत रुग्णाची किडनी काढल्याचा नातेवाईकांचा आरोप। आणि महाराष्ट्राची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुखची बाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक।